काय सांगाल, प्रभाग 10 मध्ये आपण निवडणुकीची तयारी करताय, नेमकं कुठले उद्दिष्ट घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात होते, काय सांगाल? प्रभाग 10 मध्ये निवडणुकीत उभं असताना फुले शाहू आंबेडकरांचा आशीर्वाद असताना मी प्रभाग 10 मध्ये जो फॉर्म भरलाय तो प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी इथून मागे जे बघतोय मी, लहानाचा मोठा इथे झालेलो आहे, पण तेच तेच राजकारण पुन्हा पुन्हा होतंय. जसे की त्यांचेच बायका, पोरं, भाऊ यांनाच परत परत तिकडे जात आहेत आणि तेच परत उभं राहत आहे, कालांतराने तेच निवडून येत आहेत. तर त्या गोष्टीला कुठेतरी छेद देण्यासाठी मी फॉर्म भरला आहे वर्षी संभाजी ब्रिगेड या पक्षाकडनं. तर तसं बघायला गेलं तर बहुतेक मुद्दे पेंडिंगच आहेत आपल्या इथले प्रभाग 10 मधले. म्हणजे रस्ते झाले, पाणी झालं, सगळ्याच गोष्टी आहेत. पण आपण त्या मुद्द्यांना छेद देऊन तरुण वर्गासाठी नोकरी, कामधंदे हे पण बेसिक मुद्दे आहेत, पण याच्यावर कोणी लक्ष देत नाही. आम्ही त्या गोष्टीसाठी जास्त प्रेशर करतोय आणि लाईट, पाणी हे तर बेसिक गोष्ट आहे, ती करावीच लागणार आहे. आपण निवडून आल्यानंतर प्रभागातील 3 समस्या, मुख्य समस्या कोणत्या करणार, काय सांगाल? विरंगुळा केंद्राची एक समस्या आहे आपल्या इथे. म्हणजे विरंगुळा केंद्र असून ते फळविक्रेत्यांचे घरं करून टाकलेले आहेत डायरेक्ट, ते झालं. दुसरी गोष्ट आहे पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे खालच्या एरियात तर नाही, पण वरचा जो एरिया आहे जसा राधाकृष्ण नगर वगैरे तो जो एरिया झाला तिथे पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं माझं उद्दिष्ट आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगारपणा. हा सगळ्यात जास्त बघण्यात येतोय ना, की तरुण पोर आहे ना वाया चाललेत, नशेच्या आहारी जात आहेत, काही अजून म्हणजे बोलू नये पण अशा काही काही चुकीच्या गोष्टी घडतायत. तर त्या गोष्टी सुधारवण्यासाठी मला नक्कीच मी त्या गोष्टीसाठी प्रोत्साहन करतोय. प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना आपण काय आव्हान करणार? प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना एवढंच आव्हान आहे की निर्व्यसनी उमेदवार असलेला तुमच्या समोर एक ठाकलेलो आहे मी. दुसरी गोष्ट, तुम्ही सगळ्यांनी इतक्या दिवस भरभरून आशीर्वाद दुसऱ्या लोकांना दिले, तसंच मला आशीर्वाद द्यावा आणि एकदा संधी द्यावी, माझी अशी इच्छा आहे.